नमस्कार मित्रांनो, सध्या प्रत्येक पिढीमध्ये अगदी आवडीने पाहिला जाणारा शो म्हणजे तारक मेहता का उल्टा चष्मा. ही मालिका सुमारे 15 वर्षांपासून टीव्हीवर प्रसारित होत आहे. अनेक ट्विस्ट आणि टर्नसह जेठालाल आणि दयाबेन यांच्यातील केमिस्ट्री अजूनही कोणीही विसरलेलं नाही. जेठालालची भूमिका दिलीप जोशी यांनी साकारली, तर दयाबेनची भूमिका दिशा वाकानीने साकारली होती. दिलीप जोशी आणि दिशा वाकानी यांच्यातील पडद्यावरच्या गमती-जमतींनी अनेक गोड क्षण पडद्यावर पाहायला मिळाले. त्यांचे डायलॉग आणि स्टाईलही खूप प्रसिद्ध झाली. या शो मध्ये जेठालाल त्याच्या पत्नीला "ए पागल औरत" असे म्हणत. पण तुम्हाला माहिती आहे का की हा प्रसिद्ध डायलॉग आता या सिटकॉम मधून वगळण्यात आला आहे. दिलीप जोशी अलीकडेच विनोदी कलाकार सौरभ पंचच्या पॉडकास्टवर दिसले होते. तिथे त्यांनी एक धक्कादायक खुलासा केला. त्यांचा प्रसिद्ध डायलॉग "ए पागल औरत" कधीच स्क्रिप्ट मध्ये नव्हता. हे खरं तर त्यांचे स्वतःचे इम्प्रोव्हायझेशन होते. दिशा वाकानीच्या उत्तम एक्सप्रेशनसह हा डायलॉग परिपूर्ण कॉमिकला मसाला बनला होता आणि तो सुपर डुपर हिट झाला. पण काही लोकांना हा डायलॉग आवडला नाही. वुमेन राईट्स ग्रुपने या वाक्यांवर आक्षेप घेतला आणि तो महिलांसाठी अपमानजनक असल्याचे म्हटले. म्हणून टीएमकेओसीच्या निर्मात्यांनी शो मधून ही ओळ पूर्णपणे काढून टाकण्याचा निर्णय घेतला आहे. जरी या डायलॉगवर बंदी घालण्यात आली असली तरीही तो अजून चाहत्यांच्या मनात आहे. मग तो एखादा जुना भाग असो, मीम्स असो किंवा जुन्या आठवणी असो. ए पागल औरत अजूनही हा डायलॉग चर्चेत येतो.